काहींना सांभाळत राहायचं असतं तर काहींपासून सांभाळून राहायचं असतं. अनुभवाची शिदोरी पाठीशी घेऊनच जगावं या युगात. वडीलधारी माणसं फक्त या वयाने मोठी होत नाहीत, तर ती असंख्य अनुभव घेऊन मोठी झालेली असतात. वडीलधाऱ्यांचं बोलणं आज जरी टोचत असले तरी त्याला अनुभवाची किनार मात्र नक्कीच असते. जीवन प्रवासात असंख्य थांबे येतील. कुठे थांबायचं व कुठे प्रवास चालू ठेवायचा याचं ज्ञान आपल्याला हवं. या जीवनाच्या प्रवासात कितीतरी नाती गोती मित्र हौसे नवसे गवसे सोबत घ्यावे लागणार आहेत. कधी इच्छा असताना तर कधी इच्छा नसतानाही. मित्र हो, जो आपला हितचिंतक आहे, तो मनातून आपल्याशी प्रामाणिक आहे, जो आपल्या सुखदुःखात निसंकोच आपल्यासोबत असतो, निस्वार्थी मनाने बरोबर राहतो, अशा प्रत्येक नात्याची कदर करा. त्यांना मान सन्मान व त्यांना साथ द्या. अशा लोकांशी जवळीक टिकून ठेवा. यांना कधीही दुरावू नका. या उलट मात्र जे सतत आपल्यावर कुरघोडी करत असतात, सतत जळत असतात, सोबतीचा दिखावा करून मात्र विरोध करत असतात, प्रत्येक गोष्टीत आपल्याशी स्पर्धा करत असतात, बरोबरी होत नाही तेव्हा मागे बदनाम करत असतात, अशा लोकांना जवळ करूच नका. अनुभव सांगतो की अशा लोकांच्या सावलीतसुद्धा उभे राहू नका. विश्वासघात, बदनामी आणि जळण्याची वृत्ती ही आपल्या आपापसात फिरत असते. ती वेळ ओळखा. त्यांना स्वतःची ध्येय पूर्ण करता येत नाहीत, स्वतःची स्वप्न पूर्ण करता येत नाहीत. अशी लोक आपली ध्येय व स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा दुसऱ्याची ध्येय व स्वप्ने पूर्ण होऊ नयेत म्हणून सतत यांचे आत्मीय प्रयत्न करत असतात. प्रत्येकाला उत्तर देणे इथे शक्य नाही, पण कोणाला उत्तर द्यायचं व कोणाला नाही हे मात्र आपल्या हातात आहे. असंख्य चांगली माणसं भेटतात या जीवन प्रवासात. कोणाला किती महत्त्व द्यायचं हे आपले आपण ठरवायचे. उगाच काथ्या कुटत बसण्यापेक्षा वाईट व जळाऊ लोकांना स्वाहा म्हणायचं आणि मजेत जगायचं. बरेच प्रॉब्लेम सोडून धीराने सुटत असतात. आयुष्यात माणसं ओळखण्याची कला आली पाहिजे, मग आपल्याला कलाकार या पृथ्वीवर दुसरा कोणी नाही हे लक्षात ठेवा. म्हणूनच काही माणसांना सांभाळायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. बरोबर ना? लेख पुणे वैभव संतोष लिमण, ट्रिनिटी कॉलेज पुणे.